शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मनाई करण्याची मागणी केली गेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची सुद्धा मागणी एका याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली। तब्बल 2 वर्षांनंतर आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टामध्ये ही महत्त्वाची सुनावणी पार पडेल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बरोबर आहे, त्यांची बाजू योग्य आहे, संविधानिक आहे, असाच निर्णय तो पूर्णपणे आहे। त्या निर्णयाच्या आधारे इलेक्शन कमिशननी पुनर्विचार करावा। मग पुनर्विचार करायला काही 1-2 दिवसात ते होणार नाही, कदाचित काही महिने लागतील असं समजू आपण। ते लवकर पण होऊ शकते, परंतु त्यांना जर उशीर लागणार असेल तर तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जे आहे ते वापरण्यावर तात्पुरती बंदी आणावी आणि ते कोणीच वापरणार नाही अशा प्रकारचे आदेश द्यावे। बघा, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे मुख्य प्रकरण 2 वर्षापूर्वीचं आहे। त्याच्या 10 दिवसापूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टच्या वेकेशन्समध्ये 10 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी एक अर्ज दाखल केला आहे मुख्य प्रकरणामध्ये आणि त्यांची मागणी आहे की पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्यात यावं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी। पण ह्या अर्जामागचा मुख्य हेतू हाच आहे की जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये डिस्क्लेमर द्यायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, मजकूर लिहायला सांगितलं होतं, तीच इच्छा उद्धव ठाकरेंची आहे की शिवसेनेच्या प्रकरणामध्ये पण तसं हो आणि तसा मजकूर एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, सांगण्यात यावा सुप्रीम कोर्टाकडून। तर आज या अर्जावर सुनावणी होणार आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी, शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। बघा, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं। कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं। निवडणूक आयोगाने आधार काय घेतला? पक्ष आधार घेतला नाही, तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे। विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले। हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर, संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले, मग तो आधार कुठे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही।